पकवत आलाय माझा मी वजनी कवले घेतला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तेजस वागे ब्लॉगमध्ये. तर आज आपण झालो दमनला. आमची एक फ्रेंड आहे, ती दमनला राहते. तर तिने खूप दिवसापासून बोलवलेला, तर सगळ्या क्लासमेटचा प्लॅन झालेला की तिच्याकडे जायचं. म्हणून आजचा दिवस आम्ही निवडला आहे, निघालो आहे सगळे. त्या अगोदर आम्ही भरायला आलो आहे CNG इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर सगळ्यात आधी CNG भरू आणि मग सगळ्यांना पिकअप करून आणि मग ऑन द वे आम्ही निघणार आहोत. तुम्ही पण बघा किती मोठी CNG लाईन आहे. कुठे गेलेला रे भाई? रेती घेऊन बाबा. रेती घेऊन? रॉयल्टी आहे ना? रॉयल्टी नाही ना. ब्लॉग मध्ये टाकू का नको? घर कामासाठी चालते आपल्याला मध्ये ना. तर मित्रांनो, निखिल गेलेला नाईटला. तो आला होता नाईटवरून. खरं तर आमचा कॅन्सल होणार होता. मला एक अर्जंट काम होतं, आमचे आजोबा ॲडमिट आहेत. पण काय करू, एवढ्यांचा प्लॅन केला तर गेलो नाही तर सगळ्या शिव्या माझ्यावर पडतील. बोललो की आता तब्येत ठीक आहे, मग जाऊन येऊ दे. त्यामुळं आम्ही चाललोय. आणि निखिल नाईटला गेलेला, त्याला बोललो लवकर आहे, लवकर जाऊन येऊ. तरी पण तो लेट झाला. आज मुद्दाम लेट आला. रोज 7 वाजता घरी येतो, आज 8 वाजला तरी तो खरडीत आहे. म्हणजे विचार करा तुम्ही काय. मित्रांनो, हा आकाश बोंडे आमचा मित्र. याने आम्हाला फसवलेला आहे पूर्णपणे. येतो बोलतो आणि आला नाही, सुट्टी नाही, हे नाही. ह्यो बरा नाईटला जाऊन आलाय निखिल. ह्यो पण नाईटला आलाय. समोर ती याची टुरिस्ट वाल्यांची बस होती रे, ठोकली ना ते मधले. आपण लय केलाय. नाही पण आकाश बोंडेवर तुझं काय म्हणणं आहे? तो येत नाही, आपल्याला फसवला, दगा दिला आज. त्याला असं वाटलं तिकडे लाटणे बिटणे भेटणार नाही, अरे तुला तुझ्यासाठी खास अंडा राईस बनवणार होतं. तुम्ही मच्छी मटण खाल हॉटेल मध्ये जाईल नाही सांगेल लाटणे आहेत का मला. होता कधी तो पास होत नव्हता. कसा कामावरून काढून टाकतील बोलतो. नाही अर्ज बायकोकडे कधीच दिलता, पण तो पास होत नव्हता. आकाश खरंय का? तो झालाय पास. तिला बोललो वाड्याला चाललंय. ब्लॉग मध्ये टाकू ना. आकाश बोलतो कामावरून काढून टाकतील. बोललो तुझ्या मॅनेजरशी बोलू आपण, पण चल तू. एवढी मोठी मजाक नव्हती करायला पाहिजे. कसली? मॅनेजरशी बोलतो असं. हा त्याला खरी वाटलं ना ते. काय मॅनेजर त्यांचाच आहे इंडिया. मॅनेजर आपलाच आहे, मॅनेजरला लाव मामाचाच बरं आहे तो. सुट्टी होणार. बोला भाऊजी, लग्नाच्या आधीची लाईफ कशी आणि आताची कशी आहे? लग्नाच्या आधी फक्त आईला सांगायचं हो खेळायला चाललोय, हा बाळा जेवून घे जा. इथं आताची कंडिशन अशी झाली, कुठं चाललं हो दिवाळी करायला 5 मिनिटात घरी या, कुठं काही जाऊ नका बाबा. कुठं चाललं खेळायला? बारीक राहिलं का पोराचा खेळायचा वय झाला ना, आता बापा चाललं खेळायला. क्रिकेटची आवड कशी आहे? वय नसतो क्रिकेटला, वय नसतो क्रिकेटला अजिबात वय नसतो. पण आता बाया झालं एकदम, बायांचं लग्न झाली, बाई झाल्यानंतर झाला तो झाला. आकाशचा पण आपण बघतो ना. म्हणजे आता विचार कर राहुल, आपण लग्न करायचं का नाही? आपले साहेब नाही जात दुट्टी. साहेब नाही दोन बायका कराल तरी सांभाळाल. दोन बायका कराल तरी तुम्ही सांभाळाल. काय नाही काय नाही. आता करतात. अरे बाबा बस झालं, एकच बाई एकामध्ये जिरली ना. एकामध्ये जिरली. आता आमची जिरली. ते करा तुम्ही, दुसरी तर ते करीत नाही. मग त्यांची एकामध्ये जिरली ती दुसरी करतील. हा? दंडवत ना तो बघा, त्याला बायकोनी सकाळी परमिशन दिली हो, मागं वाचला आकाश. तेव्हा कुठे तो आलाय? अरे पण मग आम्ही राहू ना बरोबर. काय रे आके, सांभाळून घ्या. आम्ही जोडीला असो. आम्ही जोडीला असं सांभाळून घ्या आम्ही. अरे पण आम्ही पण लग्न केली तर काय होईल? मग करा ना तुम्ही. ऐका मला, काजूशी लग्न कर, फ्री राहशील एकदम. तेच आहे. काजूला बदाम भेटल. बादाम भेटेल. बदाम त्याच्या डिझेल बदाम घातले. भेटेल. काजूला बदाम भेटल. हे काय आहे? ते चाप आलं. त्याच्या चाप घे तुला. राबणीला झाला. मारायला आली. बायको मारायला आली. चाप डोक्यात झालं पण माझं. तुला तर लागलच. कारण तुझं उद्या काय खरी वाटत. चापाची गरज नाही. कारण तुझं उद्या काय खरी वाटत. आकाश बोंडे यांच्या वाड्याला चाललंय, म्हणजे चापाची गरज आहे. महाराष्ट्राचा वाघ अजित दादा हरपला. बघ कसा बॅनर आहे. 9 तारखेला उद्या बोलता येणार आहे. नाही काय बोलतो आकाश? अजित दादा येणार आहे.
नाश्त्याला येणार आहे. माऊली स्वीट्समध्ये आलो नाश्ता घ्यायला. जरा नाश्ता नाही केला बोलतो नाश्ता घेऊ. तर गरम काय तेल. ए बस खाली बस. बापरे नाही डोले बघ. डोळे बघ कसं दाखवतो. आकाश निखिल झोपले का रे? आहे का काय पत्ते घालता का दोघे लुडो? डोळे बघ, डोळे बघ. डोळे पण भाऊजी. बोला बोला. आता बघा तुमचं दुःख बघून आमची लग्नाची इच्छा उडली. आम्ही आता ठरवलंय मला 20 मीटर, राहुलला 10 मीटर आणि निखिलला 4.5 मीटर. हा, त्याचा ग्रीन घेईल आणि आमच्या दोघांचा भागवा. तो मस्जिद सांभाळेल. आम्ही 2 मंदिरांच्या मनात खूप वेळा येतंय की बाबा यांना बोलवा जेवायला, पण शब्द काढेल कोण तुझ्या पुढं? परत सांगाल तुम्हाला कोणी सांगितलं हे नाही ते उद्योग करायला, आणलं जेवायला, माझ्या डोक्याला ताप, मी बनू का, मी भांडी घासू का? या ना तुम्ही पत्रावल्या. मी तर पत्राला पण भरपूर झाले पत्रावल्या. मी पण बोलले पत्रावल्या आणि क्लासात. भांडे कोण घ्यायचे? आपल्याला काय झालं लागतं? आपला पण डोक्याला. हे काय जगून बोलतील. मग आता हाच विचार भाऊजी करतायत की सांगतोय ना म्हणून मी तुम्हाला बोलवत नाही. बा- मी तुम्हाला बोलवत नाही का अशा ठिकाणी पत्रावली एखादी क्लास हे आता ही नूतन असे विचार करते. मग बाबा पाहुणे आल्यानंतर त्यांना काय साडे उत्तर मी काय उत्तर देऊ ना, काय चेहरा दाखवू मी त्यांना? शेवटी ते भाऊजी तुम्ही आज ना मोकळे व्हा. काय येते सगळं बोलून टाका. नम्रताच्या नवऱ्याला संध्याकाळी तुमचं दुःख आम्ही समजू शकतो. संध्याकाळी व्यक्त व्हा. का नको सांगणार लगा अंगात आता. राहुल जाऊन विचार ना दहीगावची नम्रता इकडेच दिली का? कोणता इकडे अलग बोलतात ते. आम्ही इकडे कॉल करायचो ना. ओ जो तुम्हारा दही गाँव का जो छोकरी है ना वो यहाँ पे रहता है क्या नहीं रहता है ना? अरे वो भौजी बहुत अच्छा बोलते हो. फायनली नम्रताच्या बिल्डिंग मध्ये पोहोचलो. सबस्क्राईब करा का इथं गुजरातला. नंतर अरे तुला खाऊ बिऊ आणलं तर गेले का? तुझी साडी बिडी घे ना तुला लागेल ती. राहुल बायकोला बोलतो वाड्याला चाललोय. बायको बोलते साडी न्या फॉल बिल्डिंग करून आणा. राहुल वा. काय बोलले राहुल वास तेच सुटलाय मच्छीचा. माझी जिरली मी काय एवढा नाही उतरू शकत नाही चढू अरे 4 दरवाजा ठोकला मी ना राहुलनी. तुम्ही निघून आलो वर ना. जेवू का नको त्या सांग आता. नको देऊस. बघ वरण केलंय, भात केलाय, मिरगुटी आहे, सुरमई फ्राय आहे, चिकन आहे, सुरमईची भाजी आहे. अजून काय बोलू? आकाश काय जेवणार आहे मग? लाटणी. कलेजी कशी का? आम्ही बोलून एनर्जी वाया घालवितलंय. आम्ही खरंच दाखवलं. ओ माय गॉड. आम्ही पोट भरून खाल्लं आणि सगळे सामसूम झाले. मी बिचारा एकटाच जागा आहे. बघतो आपली मॅच. हे बघा कसे झोपले. तेव्हा झोपतो उठतो. निखिल काय बाई दमलेत खूप ट्रॅव्हलिंग करून. बोले ठीक आहे झोपा. मी बघत होतो मॅच. इकडे मॅच चालू होत्या. खूप दिवसातून भेटलेलो. अशाच गप्पा चालू होत्या आणि प्लॅन पण चाललेला आमचा की इव्हनिंगला काय प्लॅन करायचा, कुठल्या बीचवर जायचं हे सगळं चालू होतं. समोर जेव्हा व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ आता होकार करायला लागला म्हणजे हळूहळू रुळत चाललाय पोरगा. आता नजरेला पण नजर मिळवत नव्हता तो. फोटो सेक्शन चालू इथं मोठा.
तिच्या पप्पांनी तिला मस्त मातीत खेळायला लावलं आणि मम्मी येऊन तिची ओरडली. पण पोरगी ऐकत नाही, ती चालली डायरेक्ट समुद्राकडे. ओम भट स्वाहा. निखिल मामाचे मामाचे मार 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 मामाचे बेग. हा मामाचे. काय कपडे आता बाबा तपश्चर्याला बसवले. भाई मुंबईची मशहूर कुल्फी कितीला आहे? 20ला. अरे मराठी म्हणून तुझ्याकडे आलो बाबा. ह्यो बोलला आम्हाला मराठी. बघा भाई आपला गुजरातला आपला मराठी माणूस भेटला. बोला इथूनच कुल्फी घ्यायची म्हणून आम्ही इथं आलो कुल्फी घ्यायला. त्यात मेन म्हणजे तो मराठी बोलतो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा घे घे घे. गाडी पाहिजे गाडी. आपली नाही ती ईशान फटकावतो ईशान आपली नाहीये ती. बाबू. होय चल तिकडे घरी मम्मीकडे जा. कोण पप्पा? पप्पाला मारू. ए दीदी चल पप्पा मम्मीकडे जा. लगे दशा 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 खरा रूप आम्ही बघितला होता. इकडे घे त्याला. हो भेल 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 बेल 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 भेल भेल. बोल कितीला आहे? क्या बनाओ? अरे पण कितीला आहे काय आहे? बेल कैसा? क्या खाने का है? बेल, दाल, सेव पूड़ी, चना जोर गरम. अरे बाप रे, इतना आइटम है तेरे पास. बेल कैसा है? एक 40. एक चना चूर करो. बेल 40. चना चोर गरम. अक्का घालतोय खाली. हाय, चला आता घरी आमचा खाऊन झाला. हा घरी 3 क्लासमेट तिघींचे नवरे गेलेत पोरा देऊन त्यांच्याकडे फिरायला. नको तो बोलतो नको. परत हे पोरींनी घेतल्यात पत्रावल्या. आता घेणार आहेत वाढायला. हे काय ऐकत नाही, ताटा बिटा धुवायला नको. मस्त पत्रावल्या आणल्यात. हे शेट बसलेत मस्त रेडबुल पेत. आणि आमचं भाऊजी गेलेत खास लाडके मिळवण्यासाठी ऑमलेट बनवायला. द्या. अरे मी एवढी सांगते जरा नको. ओ माय गॉड, स्पेशल ऑमलेट फॉर अक्ष बोंडे. काय सोय मित्रा, मन जिंकलेस तू निमा टेक सुकल्यांचा. तुला कोणी ऑमलेट दिलाय तू विचार केलास का आयुष्यात?
बस इथं आकाशच्या बाजूला येतो. माझं मी वदनी कवले घेतला मग हे CRT. ती मला मूड ऑफ केला ना रे. मला ते 5:30 ट्रेन भेटली असती ना. तुम्ही 8:30 निघले असते ना तर तुम्हाला जे रस्त्याला पाहिजे तो नाश्ता मी दिला असतं. ऐक ना, रेग्युलेशन मध्ये काय टाइम ऑफ मध्ये माय हो आता किती वेळ बोलला की? चले तुझी पण एकच आहे ना दर शायनिंग मारू का दर बल बाजूला ते पण एक बॅग घे घे ना होय निखिल मी भेटती घे पण माझा काय मोबाईल माझ्या बॅग आहे. माझा मोबाईल घे ना त्याला दे पाचशे. आपल्याला पण सांग. चल बाय. फायनली बॅक टू होम. तुमची सेवा आम्हाला खूप आवडली. आम्ही नक्की परत येऊ. 2 दिवसाचा जेवण आणि चहा तर 3 वेळा पेलोय. म्हणजे विचार कर. मी पुन्हा येईल. हा ढकल. बाईकवर जाऊ आपण. जाऊ नको म्हणते. अरे रडायला लागली पोरगी. येऊ परत येऊ आम्ही. दीदी परत येऊ परत बाय. नाही Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sita. Happy birthday to you. काय वाटतं तुला? म्हणजे आता भाऊजींच्या चेहऱ्यावरचा ग्लो उतरलाय. काल जो ग्लो होता तो नाही. तर काय वाटतं तुला यावर? खूप आनंद, म्हणजे खूप दुःखात दिसतात ते पण भाऊजी. आता ते पण आता त्यांचा पण प्रवास संपत आहे. ते पण खूप म्हणजे 2 दिवस आपल्या सोबत हे होते त्यांच्या बायका, त्यामुळे ते एकदम खुश होते. त्यांचं एकदम त्या भाऊजींना पण टेन्शन आलं आहे. या भाऊजींना सुद्धा खूप टेन्शन आलेलं आहे. भाऊजी काय वाटतं तुम्हाला? आता चेहऱ्यावर टेन्शन दिसतं तुमच्या जरा. सुखाचे दिवस गेली रे. रात्र मस्त झोपलेलो रे. 10 वाजता उठलो आज. 10 वाजता म्हणजे एकदम 8:30ला फोन केलेला सकाळी. तिथे राहून पण झोपून नाही. म्हणजे ऑनलाईन टेन्शन दिलास. तिकडे राहून पण झोपून नाही दिलं मला. असं त्यांची भाऊजींचे हे ऐकून असं वाटतं की बरोबर आहे. एक मेंबर्स आता आमचे कमी होतात. आता चित्रा पण इथेच उतरली. तिचा पण प्रवास थांबला आता. पुढे कुठेतरी मी येतो बसले. बाय 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 बाय. टाटा इथे. तर अशी होती आपली पूर्ण दमण ट्रिप आपल्या क्लासमेट सोबत. ब्लॉग तुम्ही नक्कीच पूर्ण बघितला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.